रंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी। एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी। दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती। गुरु विन न मिळे ज्ञान, ज्ञान विन जगीन होई सन्मान। जीवन भवसागर तराया। आज शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुवर्यांना मानाचा मुजरा। शतकानुशतके आपल्या देशामध्ये गुरु परंपरेला फार महत्त्व देण्यात आला। फार वर्षी या देशामध्ये गुरुच्या कुलात अर्थातच गुरुकुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते आणि त्याच पद्धतीला आपण शिक्षण पद्धती म्हणायचो। काळ बदलत गेला तसेच शिक्षण पद्धती देखील बदलत जात होती। पूर्वी हेच शिक्षण हे वनामध्ये गुरुकडून दिलं जायचं। कालांतराने शिक्षण क्षेत्रात बदल होत गेला आणि हळूहळू विद्यार्थी शाळेत जायला सुरुवात झाली। शिक्षण क्षेत्रात क्रांती देखील घडू लागली। परिस्थिती नसतानाही स्वतः शिकत भावंडांना आणि मुलांना शिकवण्यासाठी धडपड सुरू झाली। शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्यांच्या गुरुजनांचे योगदान हे फार महत्त्वाचं असतं। आपल्या देशांमध्ये त्याच गुरुजनांचा तसेच सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, यांच्या कार्याचा आढावा आणि मागोवा लोकांनी घ्यावा, याचसाठी शिक्षक दिन साजरा केला जातो। भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। पण आता शिक्षण क्षेत्रात देखील कमालीची स्पर्धा होत आहे। शिक्षणाला महत्त्व कमी झालं, पण शिक्षण संस्थेला आणि खाजगी शिक्षणाला अधिक महत्त्व आता प्राप्त होताना दिसत आहे। 20 ते 25 वर्ष अगोदर एखाद्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळायचा, कारण खरंच त्यावेळेसचा प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असायचा। पण आता आदर्श शिक्षक देखील लोप पावतो की काय असं वाटायला लागलं। जिल्हा परिषद शाळा ओसाड पडायला लागल्यात आणि खाजगी शिक्षण संस्था या पंचतारांकित हॉटेल सारख्या उभ्या राहिल्या। सुरुवातीला शिक्षण हे बालवाडी आणि त्यानंतर पहिलीपासून सुरुवात व्हायची, पण आता मुलं मांडीवरती खेळत असतानाच त्यांना शाळेमध्ये प्ले ग्रुप नावाचं एक फॅड तयार करून टाकलं जातं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबईतील प्ले ग्रुपच्या शाळांची फीस लाखांच्या आसपास आहे। आश्चर्य वाटणं साहजिकच आहे अशा शिक्षणाचं आणि अशा शिक्षण प्रणालीचं। यालाच अनुसरून आज शिक्षक दिनानिमित्त आम्ही एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आजचा आमचा विषय आहे शिक्षण प्रणाली, खाजगीकरण आणि विद्यादान ते विद्या विक्री। नमस्कार, आपल्या सर्वांचं आजच्या आमच्या या महासागरच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। खरं तर आज आपल्या या कार्यक्रमात जे गेस्ट आहेत त्यांचा मी परिचय थोडक्यात करून देतोय। आपल्यासोबत या ठिकाणी आहेत पूर्व शिक्षण महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे सर। त्याचबरोबर त्यांचा अल्पपरिचय आहे। सरांनी जवळपास 31 पदव्या प्रदान केलेल्या आहेत। तसेच ग्रंथलेखन, प्राथमिक शिक्षण, संत साहित्य यावर त्यांचं प्रभुत्व आहे। तसेच कोलंबिया, अमेरिका, फ्रान्स या ठिकाणी अभ्यास दौरा करणारे आणि हे सगळ्यात महत्त्वपूर्ण शिक्षण तज्ञ म्हणून यांना ओळखलं जातं। नमस्कार सर, आमच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू सर, थँक्यू, आभारी आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नांदेडचे बळीराम एरपूरवार सर, जे अधीक्षक वर्ग 2 चे शिक्षण विभागामध्ये आहेत। एरपूरवार सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर संगीता देवयानी गोविंदराव अवचार मॅडम। मॅडमचा परिचय सांगायचं म्हटलं तर कमलाताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथे ते प्राचार्य आहेत। त्याचबरोबर त्या कवयित्री आहेत, त्रिभाषिक कवयित्री म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्याचबरोबर अनुवादक आणि त्याचप्रमाणे ते साहित्यिक देखील आहेत। मॅडम, तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्याशाळा बारड, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडचे मुख्याध्यापक श्री संजय माहुरकर सर। तुमचं देखील आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे। आपण आज सगळे शिक्षक या ठिकाणी आलात आणि विशेष म्हणजे आज शिक्षक दिन आहे, त्यामुळे प्रथम महासागर तर्फे तुम्हाला लक्ष लक्ष वंदन। सर, आज मी तुमच्याकडे येतोय नांदेड सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही महाराष्ट्राचे शिक्षण संचालक राहिला आहात
शिक्षणामध्ये तुम्हाला सर अतिशय त्यावेळेचं जे शिक्षण होतं अतिशय गरिबीतून शिक्षण घेणं होतं. शाळेसाठी पैसा लागतो, शिक्षणासाठी पैसा लागतो. असं कुठलीही फीस नसायची. वर्षातून एखादी शाळेची फीस यायची. पण तेव्हाची शिक्षण प्रणाली आणि आताची शिक्षण प्रणाली यात जो झालेला बदल आहे, काय वाटतं तुम्ही एक शिक्षण महासंचालक होता त्याबद्दल? सर अतिशय सुंदर आणि चांगला विषय घेऊन आपण चर्चा करता आहात. महाराष्ट्रभर या चर्चेची आणि चिंतनाची अतिशय आवश्यकता आहे. कोठारी आयोगानं आपला अहवाल सादर करताना आपल्या प्रारंभीच म्हटलेलं होतं की हे राष्ट्र 4 विठा आणि चुन्यानं किंवा सिमेंटनं बांधलेल्या 4 वर्ग खोलीच्या भिंतीमध्ये किंवा वर्गामध्ये घडत असतं. इतकं शिक्षण क्षेत्र, शाळा, शिक्षक, विद्यार्थी अत्यंत महत्वाचे आहेत. आता मूळ प्रश्न आपला असा आहे की आपल्या वेळचं शिक्षण, खरं तर आपल्या वेळचं म्हणजे आता आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तो 1972-73चा काळ आहे जेव्हा आम्ही मॅट्रिक पास झालो. तर त्यावेळचा आणि आताचं यामध्ये खूप तफावत आहे. त्याच्याही थोडंसं पूर्वी गेलात आपण तर अगदी मेकॉले पासनं आपली ही भोका आणि ओका पद्धती आली. पण त्यापूर्वी भारतीय परंपरेमध्ये गुरुकुलाची पद्धती होती. गुरुकुलामध्ये शिक्षक स्वतः तिथं राहून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह शिकवत असत. अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतात तसं साधारणपणे 2000 पासून कायम विनाअनुदानित किंवा सेल्फ फायनान्स 2010 पासून 9-10 पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून मग या शिक्षण व्यवस्थेला खरं तर ओहोटी लागली, घरघर लागली आणि गुणवत्तेमध्ये खाजगी शाळा एवढ्या निघाल्या की विद्यार्थ्यांना फीस देऊन जाणं अतिशय कठीण झालं आणि शिक्षणाच्या गुणवत्ते बाबतीमध्ये एक उदासीन वातावरण पसरलेलं आहे दुर्दैवानं. त्यामुळं 1970 ते 80चा काळ एक किंवा त्याच्यापूर्वी 60 ते 80चा काळ या 20 वर्षाच्या काळामधलं अतिशय निष्ठेनं शिकवणारे शिक्षक आम्ही पाहिलेत. अतिशय उत्तम रीतीनं विद्यार्थ्यांच्या मूळ अभिजात प्रवृत्ती, तर्क, अनुमान या शक्तीला ते खऱ्या अर्थानं प्रेरणा देत, चालना देत आणि एक अतिशय उत्तम अशी शाळा, शिक्षक, गाव या सगळ्यामध्ये एक असा आंतरसंवाद फार सुंदर होता. पण अलीकडे मात्र प्रारंभ आपण फार छान केला की या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सगळीकडे निघाल्या, त्याला शासन अनुदान देत नाही आणि मग ते खूप मोठी फीस घेतात. खेड्यापाड्यामध्ये फीस देऊन शिकण्यासारखी स्थिती नाही, तरीही पण या ग्रामीण भागामध्ये ज्या इंग्रजी शाळा निघाल्या किंवा त्यामध्ये गुणवत्तेची खूप वाईट स्थिती आहे. कारण जे शिक्षक तिथे शिकवतात ते कदाचित बीएड असतात, कधी नसतात, डीएड असतात, कधी नसतात, ट्रेन नसतात. अशी अवस्था आहे. कुठेतरी ग्रॅज्युएट झालेला एखादा शिक्षक इंग्रजी शाळेमध्ये शिकवायला लागतो आणि गेल्या 2000 पासून गेल्या 20-25 वर्षामध्ये मात्र गुणवत्तेच्या बाबतीमध्ये खूप वाईट स्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा चर्चा, चर्वण, चिंतन या माध्यमातून या बाबतीमध्ये समाज मन जागृत करण्याची आवश्यकता आहे, जी महासागरने केलेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. आपल्यासोबत खरं तर शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेडचे अधीक्षक वर्ग 2 चे बळीराम एरपुरवार सर आहेत. सर मी तुमच्याकडे येतोय. सर प्रश्न असाच आहे, शिक्षण जी प्रणाली आहे म्हणजे आपण जिथं विद्या दान ते विद्या विक्री असा जो प्रकार सुरू झाला आहे, यामध्ये मला तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगायचा आहे की काल एका पालकाला इंग्रजी शाळेमधून मेसेज आलाय की जर तुम्ही फीस वेळेत नाही भरली तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला ₹20 दंड लागेल. तर अशी दडपशाही ज्या पद्धतीने शाळेंची आहे, तुम्ही आज एका शिक्षण विभागामध्ये मोठ्या पदावरती आहे. काय सांगाल अशा पद्धतीला आळा कसा बसू शकतो? सर नमस्कार सर्वांना. माझे ज्येष्ठ आणि गुरुवर्य माननीय नांदेडे साहेब आहेत पूर्व संचालक. त्यांच्या समोर आम्ही खूप काही कमी पडतो. परंतु आता शिक्षण व्यवस्था जर पाहिलं 2012 पासून जे समयार्थ साहित्य शाळा सुरुवात झाली आपल्या महाराष्ट्रात, शासन त्याला अनुदान देत नाही. पालकांकडून फीस गोळा करून त्या शिक्षकांना त्यांनी पगारी वगैरे करतात आणि त्यातून भौतिक सुविधा वगैरे भागवतात. आजही आपण पाहिलं ग्रामीण भागात आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, त्या शाळेतली गुणवत्ता चांगली आहे. बऱ्यापैकी शिक्षक पहिल्यापेक्षा आज गुणवत्तेने शिकवतात. गुणवत्ताधारक शिक्षक आजही ग्रामीण भागात आहेत. परंतु या समयार्थ साहित्य शाळामुळे सेल्फ फायनान्स शाळा ग्रामीण भागात सुद्धा पोहोचले. पालकांचे आकर्षण त्या शाळेकडे वाढलं आणि पालकांना त्या फीस काही प्रमाणात परवडतो आणि काही पालकांना ती परवडत नाही. सेल्फ फायनान्सचे संस्था चालक मुख्याध्यापक यांनी त्यांना बंधन टाकतात, फीस घेतल्याशिवाय मी मुलांना शिकवत नाही. तुम्ही जर फीस वेळेवर नाही भरलं तर तुम्ही म्हटल्यासारखं आता ₹20 ₹30 दंड लावतो असे म्हणतात. हा प्रकार आहे थोडासा म्हणजे आपल्या प्रशासनाच्या विरोधातला बाजू आहे तो. परंतु
सेल्फ फायनान्स शाळा सोडून सुद्धा आपल्या जिल्हा परिषद शाळेत, अनुदानित शाळेत इथं सुद्धा गुणवंत शिक्षक भरपूर आहेत. इथं सुद्धा विद्यार्थी खूप काही घडतात, ते विद्यार्थी घडतात असं माझा अनुभव आहे. माझ्यापेक्षा दांडगा अनुभव सरांना आहे. आताच नांदेड साहेबांनी बोललेले आहे, हा माझा अनुभव आहे सर. नाही अगदी सर, तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिली आहे की सेल्फ फायनान्स शाळांमुळे बरेचसे पालकांची देखील या ठिकाणी कुचंबना होते. मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. प्राचार्य डॉक्टर संगीता अवचट मॅडम, खरं तर तुम्ही एक महिला आहात आणि महिला महाविद्यालयात तुम्ही प्राचार्य म्हणून काम करताय. खरं तर आताची पिढी 2000 जवळपास 10च्या नंतर शिक्षण प्रणालीमध्ये अमाप बदल झालेला आहे. एक महिला म्हणून तुम्ही काय सांगाल की येणारे जे शिक्षक आहेत, बाकीच्या शिक्षकांना तुम्ही काय उपदेश द्या? सर्वांना नमस्कार. उच्च शिक्षण आणि एकंदर शिक्षण पद्धतीवरती आपण जे एक मंथन घडवून आणण्याचा आज इथे घाट घातलेला आहे, त्याबद्दल आपलं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन. एक महिला म्हणून जर ह्या शिक्षण पद्धतीकडे पाहायचं असेल आणि पाहण्याचं जर मी ठरवलं, तर आता जसं नांदेडे सरांनी सांगितलं की आमच्या काळी असं होतं, आता मला वाटतं माझ्या पिढीला पण असं म्हणण्याची वेळ आली की आमच्या काळी असं होतं. एवढे बदल आता येऊ घातलेले आहेत आणि ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण भारतीय ज्ञान पद्धती किंवा इंडियन नॉलेज सिस्टम, ज्याचा सरांनी सुद्धा उल्लेख केला, आणि ही इंडियन नॉलेज सिस्टम नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण ह्या इंडियन नॉलेज सिस्टमकडे किंवा भारतीय शिक्षण पद्धतीकडे आपण वळण्याचा एक चांगला प्रयत्न आपण करत आहोत. पण एकंदरच जसं तुम्ही याला हेडिंग दिलेलं आहे किंवा विद्यादान ते विद्या विक्री, शिक्षणाचे खाजगीकरण, या संपूर्ण बाबींचा जर विचार केला तर एक महिला म्हणून पाहताना ऍक्च्युअली शिक्षणाचे एक हे वेगवेगळे टप्पे आहेत, ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक आहे आणि नंतर उच्च शिक्षण येतं. तर उच्च शिक्षणाच्या संदर्भाने थोडंसं जास्त बोलेल मी, पण एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण या शिक्षकांकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे, आपल्या राष्ट्राचा जो दृष्टिकोन आहे, मला वाटतं हा दृष्टिकोन आपण थोडासा एनहान्स करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यासाठी एकच उदाहरण देते मी आपल्याला की फिनलँड नावाचा एक छोटासा देश आहे, आपण सर्वांनी ऐकलंच असेल, एक युरोपियन कंट्री आहे आणि तिथे प्राथमिक शिक्षकांना ट्रेनिंग दिलं जातं 5 वर्षांचं आणि त्यांचा जो पगार आहे तो सगळ्यात जास्त असतो. तर हे फिनलँडच्या बाबतीचं एक थोड्याफार फरकाने एक ऑब्झर्वेशन आहे. आणि आपल्याकडे काय होतं, प्राथमिक शिक्षकांना कामं तर भरपूर असतात आणि त्यांचा जो पगाराचा हा जो प्रश्न येतो किंवा एकंदरच हा बाकीचा जो प्रश्न येतो, तर त्याच्या बाबतीत थोडीशी उदासीनता जाणवते. त्यातही आजकाल असं झालेलं आहे की सगळ्या ह्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे फुल टाइम किंवा परमनंट टीचर्स किंवा नियमित जे अध्यापक, शिक्षक आणि प्राध्यापक आहेत, त्यांचंच ज्याला काय म्हणूया की फायनान्शियल जी कंडिशन आहे तर ती त्यांची ठीकठाक आहे किंवा चांगली आहे काही प्रमाणामध्ये. पण बाकीचे जे शिक्षक आहेत, ज्याच्यामध्ये आता मला वाटतं शिक्षण सेवक वगैरे पण प्रकार आहे आपल्याकडे, तसंच आमच्या उच्च शिक्षणामध्ये जो आहे तो CHB किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस, ह्या ज्या पद्धती आहेत, या पद्धतीमुळं मला वाटतं कुठंतरी शिक्षकांकडनं जे योगदान मिळायला हवं ते त्याला कुठेतरी म्हणजे काय म्हणूया त्याला ब्रेक लागतो असं काही प्रमाणात होतं. असं नाही की शिक्षक प्रयत्न करत नाहीत, शिक्षक हे त्यांची जी भूमिका आहे, त्यांचं जे विद्यादानाचं कार्य आहे आणि एकंदरच कार्य आहे तेच अगदी प्रामाणिकपणे करतात, याबद्दल वाद नाही. काही अपवाद असतीलही कदाचित, पण हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण सुरुवातीपासून ग्राउंड लेवल पासून हा विचार करावा. आणि स्त्रियांच्या बाबतीत आता उच्च शिक्षणाचा जो मुद्दा आहे की आता सध्या आपण मला वाटतं काय एक वर्ष झालं असेल, 1-1.5 वर्षांपूर्वी आपण एक संपूर्ण मुलींना शिक्षण मोफत, उच्च शिक्षण मोफत वगैरे अशा घोषणा आपल्या आलेल्या आहेत, त्याच्यावर अंमलबजावणी पण होते आहे. पण मोफत शिक्षणाची तर मला वाटतं आपली घोषणा आदरणीय नांदेडे सरांना मी माफी मागते की ही मोफत शिक्षणाची जी योजना आहे आपली ही पूर्वीपासून आहे. मग असं असतानाही हे फीचे जे प्रकार येतात याच्यामध्ये कुठेतरी हे खाजगीकरण रिस्पॉन्सिबल आहे. आणि मग हे फी साठी पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं जे शोषण होतं, तुम्ही जर फीस नाही भरली तर तुम्ही शाळेमध्ये येऊ दिलं जाणार नाही, तुम्हाला बसू दिलं जाणार नाही, किंवा आणखीन थोडंसं पुढे जाऊन की जी त्यांची खरेदी आहे, जे पुस्तकं आहेत, त्याचे जे ब्रँड आहेत, हे सगळं डिसाईड होतं, हे या खाजगी शाळांकडून डिसाईड होतं.
तर हे सगळं याच्यावरती कुठंतरी रेग्युलेशन यायला हवं. आणि मला वाटतं रेग्युलेशन कदाचित असेलही, पण त्याची अंमलबजावणी कितपत होते हा फार मोठा प्रश्न आहे. आणि मुलींच्या जे उच्च शिक्षणाचा हा जो प्रश्न आहे त्यामध्ये पण काय होतं की त्याच्यामध्ये सरळ सरळ असं बोलताना असं आपल्याला वाटतं की हे उच्च शिक्षण मोफत आहे सर्वांना, पण जेव्हा प्रश्न येतो, प्रत्यक्षात जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काही मुली याच्यामध्ये त्यांना म्हणजे ही सुविधा त्याचा लाभ त्या घेऊ शकत नाहीत. तर यावर सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं एक महिला म्हणून. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. खरं तर आपण या ठिकाणी सगळे जमा झालात, पण याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे म्हणजे मी आमच्या इंट्रोमध्ये आम्ही सांगितलं होतं की जिल्हा परिषद शाळा ओसाड पडतात, पण जिल्हा परिषद शाळेला फुलवण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते संजय माहूरकर सर जे आहेत, मुख्याध्यापक आहेत, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कन्या शाळा बारड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेडचे. सर तुमचं खरं तर अभिनंदन, कारण एका कडेला आपण पाहतोय, आम्ही काही दिवसापूर्वी बातमी पाहिली, एका जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी, अशी परिस्थिती असताना तुम्ही आज नांदेड जिल्ह्यामध्ये शाळेचं एक आगळं वेगळं रूप तयार केलं. त्याचबरोबर शिक्षकांना देखील तुमचा एक धाक आहे की शाळेमध्ये जाण्याचा टायमिंग, येण्याचं टायमिंग ज्या पद्धतीने प्रायव्हेट शाळा आहेत त्यापेक्षा पलीकडे जाऊन तुम्ही अतिशय सुंदर शाळा सजवली. काय सांगाल, जिल्हा परिषद शाळा कशा असायला पाहिजे? नाही सर, जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता जी आहे ती जिल्हा परिषद शाळेमध्येच आहेत आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक हे अतिशय गुणवत्तापूर्ण आहेत आणि त्यामुळं इंग्रजी माध्यमापेक्षा जिल्हा परिषद शाळा कधी गुणवत्ताधारकच आहेत त्या. नाही अगदी सर, जिल्हा परिषद शाळा गुणवत्ताधारक आहेत, पण जो पालकांचा कल आहे जिल्हा परिषद शाळेला सोडून खासगी शाळेकडे वळताना दिसतोय. काय वाटतं, काय कारण असू शकतं? नाही सर, पालकाचं खरं म्हणजे समुपदेशन करायला पाहिजे आपण की त्यांची आर्थिक कुवत नसताना सुद्धा ते इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतात आणि 1-2 वर्षांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेत आणून टाकतात ते. त्याच्यानंतर त्यांना ते परवडत नाही. अगदी अगदी सर, खरं तर मी परत एकदा नांदेड सरांकडे येतो. नांदेड सर, तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण विभागामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. खरंच पुन्हा एकदा तोच प्रश्न पडतो की जे तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनामध्ये ज्या पद्धतीने शिक्षण प्रणाली राबवली होती, आताची जी शिक्षण प्रणाली आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की जसं आता माहूरकर सरांनी सांगितलं, खरोखरच जिल्हा परिषद शाळा किंवा शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या अतिउत्तम आहेत. आम्ही पनवेलच्या शिक्षणाधिकारी आपल्यासोबत जॉईन होणार होते, पण त्यांच्या आरोग्याच्या याच्यामुळे ते जॉईन झाले नाही. पनवेलमध्ये देखील एक अशी शाळा आहे, महापालिकेची शाळा आहे, ज्यामध्ये रोबोट स्कूल आहे, वेगवेगळे दालन आहेत आणि आदर्श शाळा म्हणून ओळखलं जातं. त्या शाळेमध्ये सहज प्रवेश मिळत नाही म्हणून लकी ड्रॉ सिस्टीमनं त्या ठिकाणी प्रवेश घेतला जातो. पण असं असताना देखील पालकांच्या मनातील हे फॅट जर दूर करायचं असेल, इंग्रजी माध्यम महत्वाचं का आणि मराठी माध्यम महत्वाचं का नाही, काय सांगाल नांदेड सर? सर, आताच आमचे मुख्याध्यापक बोलले त्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये साधारणपणे आर्थिक स्थिती नीट नसतानाही ओढून ताडून का होईना ते इंग्रजी शाळेत टाकतात आणि त्याची फीस देणं मग खूप प्रॉब्लेम येतो. फीस देणं होत नाही, मग ती शाळेतून काढतात, अशी स्थिती होते. दुर्दैवानं हा पालकांच्या मनामध्ये भरलेला जो न्यूनगंड आहे, ही जी कमीपणाची भावना आहे की मराठी शाळा कमी असतात. दुर्दैवानं काय झालं सर, मधल्या काळामध्ये उगीच अशी चर्चा अफवा झाल्या आणि इंग्रजी शाळेशिवाय प्रगती होत नाही, इंग्रजी शाळेत घेतलं तरच डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, कलेक्टर होतो, अशा प्रकारचे गैरसमज पालकांमध्ये पसरले गेले. आम्ही आमच्या बोलण्यात, भाषणात, व्याख्यानात जेव्हा खेड्यापाड्यात जातो तेव्हा हे सोदाहरण पटवून देतो आम्ही की तुम्ही कुठल्याही जर कलेक्टर असतील किंवा MPSC कडनं असतील, UPSC कडनं असतील, मेडिकल ऑफिसर असतील, या सगळ्याचा जर आपण साकल्याने विचार केला तर 95% विद्यार्थी हे मातृभाषेतून शिकलेलेच अधिकारी झालेत, MBBS झालेत, इंजिनियर झालेत. एक 2-3% असेल. पण पालकांना असं वाटतं की इंग्रजी शाळेत शिकल्यानंतर हा गैरसमज पालकांचा दूर करण्यामध्ये शासन कमी पडलं, आमचे प्रशासकीय अधिकारी कमी पडले आणि आपले शिक्षकही कमी पडले. दुर्दैवानं जिल्हा परिषद शाळेमध्ये एखाद्या म्हणजे एकदा अशी, आता बारडची शाळा इतकी छान आहे, मी स्वतःही अनेक वेळा गेलोय बारडच्या शाळेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाबळेवाडीला, पुणे जिल्ह्यामध्ये वाबळेवाडी शाळा इतकी प्रसिद्ध आहे, वारे सर म्हणून आहेत. अगदी 1ली-2री पासून विद्यार्थ्यांना विश्लेषण करता येणं, एखाद्या कल्पनेचा विस्तार करता येणं, तर्क, अनुमान, आकलन, इंग्रजी 1ली-2रीची मुलं इंग्रजी बोलतात, ती मराठी शाळा असून. इतकं सुंदर काम तिथं ते शिक्षक आमच्यासारखेच आहेत जिल्हा परिषदेचे.
परंतु लोकांच्या मनामधनं अजून हे गेलेलं नाही. पण आता मुख्याध्यापक म्हणाले तसं एक 2-3-4 वर्ष इंग्रजी शाळेत ठेवतात, 5 वर्ष, आणि 5वी मध्ये पुन्हा मराठी शाळेमध्ये आणून टाकतात. किती नुकसान झालेलं असतं खूप. अगदी आम्ही आमच्या कार्यक्रमातनं सगळीकडे सांगतो की तुम्ही विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद करताय इंग्रजी शाळेमध्ये. कारण का, जे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, फक्त गणवेश, बूट, टाय ह्या गोष्टी घातल्या की पालकांचा गैरसमज काय होतो की माझा मुलगा आता प्रचंड बुद्धिमान झाला. खऱ्या अर्थानं आता त्या काही शाळा अपवाद आहेत, चांगल्या नाही असं नाही, इंग्रजी शाळा देखील. परंतु ज्या शिक्षकांना प्रशिक्षण नाही, ज्या शिक्षकांना त्या विषयातली जी व्यासंग तज्ञता लागते त्यामध्ये खूप कमी असूनही इंग्रजी शाळांमध्ये भरमसाठ विद्यार्थी आहेत. तर आमचे प्रशासकीय काही जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीतही, शाळांच्या वतीतही मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही अशी तयारी करा विद्यार्थ्यांची. काय 5 घंटे 6 घंटे शाळा असतात सर, तेवढ्या 5-6 तासामध्ये तयारी खूप चांगली करता येते. अशी तयार करा की विद्यार्थ्यांना आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळावं. श्रवण, भाषण, लेखन, वाचन ह्या जे 4 कौशल्य आहेत आमची, ती कौशल्य परफेक्ट करावीत. विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजी आहे सर. थोडस इंग्रजी शिकवणाऱ्या गुरुजींनी, मी शिक्षणाधिकारी असताना किंवा संचालक असताना राज्याचा, हे म्हणायचा की वर्गामध्ये इंग्रजीचा तास असेल, पहिलीचा, दुसरी, तिसरीचा असेल, तर तुम्ही सोपं इंग्रजी बोला, तिथं मराठी आणू नका. सोप्या भाषेमध्ये इंग्रजी बोलायला शिका. कृतीचा, अभिनयाचा, अशा प्रकारचा त्याला जोड द्या भाषेला. मुलं 1-2 वर्षामध्ये इंग्रजी बोलायला शिकतात. पालकांना हेच पाहिजे. 2री पासून 3री पासून मुलं इंग्रजी बोलायला लागली की त्याला इंग्रजीचं फॅड आता ते ब्रिटिशाने ठेवून गेलंय आमच्याकडे. तेव्हापासून दुर्दैवानं समाजातलं अजूनही तेच फॅड कायम आहे. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सर मातृभाषेतून शिक्षण ही नवी संकल्पना त्यांनी प्रकर्षाने ठेवली आता, की यापुढचं अगदी IAS असो, IPS असो, MBBS असो, MTech, BTech, या सगळ्या गोष्टी आपल्या मातृभाषेत द्या, अशा प्रकारचा आपण विचार करतोय आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांच्या मनातला हा जो तात्कालिक गैरसमज आहे की मराठी शाळेमध्ये गुणवत्ता नाही, मराठी शाळेतच गुणवत्ता आहे. मी हा शब्द खास वापरतोय जोर देऊन अगदी इंग्रजी शाळेपेक्षा. कारण मातृभाषेमध्ये विद्यार्थी मातृभाषेतच आपल्या जे काही संकल्पना आहेत, संबोध आहेत, तर्क आहेत, अनुमान आहेत, आकलन आहेत, विचार आहे, विवेक आहे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी केवळ मातृभाषेतूनच प्राप्त करू शकतात, परक्या भाषेतून अजिबात नाही. मी म्हणालो मध्यंतरी तुम्हाला की आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला, शासनालाही आम्ही बोलतोय सध्या सगळीकडनं शक्य होईल तिथं, की आता खऱ्या अर्थानं मातृभाषेला प्रेरणा द्या. ताई म्हणाले आता आमच्या अवचारताई, एकीकडे भारतीय संविधानामध्ये किंवा RTच्या कायद्यामध्ये आम्ही फुकट शिक्षण, मोफत शिक्षण म्हणतोय एकीकडं, आणि इंग्रजी शाळा काढतोय, तिथं फीस घेतल्याशिवाय शिक्षण देत नाहीत लोक. मग शासनानं 100% अनुदान त्यांनाही द्यावं इंग्रजी शाळांना देखील, म्हणजे फ्री शिक्षण खऱ्या अर्थाने मिळेल. मराठीला जसा आपण पगार देतो शिक्षकांना, तो द्यायला पाहिजे. ते दिलं तर या देशाला, या समाजाला, या विद्यार्थ्यांना खरं सांगतो एक सुंदर व्यवस्था आपण निर्माण करू शकू. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक खूप वाढलाय सर. प्रसार माध्यम वेगानं पसरत चाललेली आहेत. बुद्ध्यांकामध्ये, व्यासंगामध्ये, वाचनामध्ये, लेखनामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी अधिक ज्ञानी होत आहेत. पण त्यांना ती भाषाच कळत नसेल, इंग्रजी भाषा माध्यमच त्याला कळत नसेल, तर अशा वेळी फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय महाराष्ट्रभर. शासनाने अत्यंत जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक यावर विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्र्यापासून ते गावातल्या आमदारापर्यंत, तालुक्यातल्या, या सगळ्यांनी विचार करायला हवा की एक तर अनुदान द्या इंग्रजी शाळांना, नाहीतर इंग्रजी शाळांची मान्यता देऊच नका. आता यापुढं खूप नुकसान होते सर विद्यार्थ्यांचं आणि भावी पिढ्यांचं आमच्या. तर अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलात की पालकांचा न्यूनगंड कशा पद्धतीने इंग्रजी शाळांकडे आहे. खरं तर आता आपल्यासोबत जे एरपूरकर सर आहेत, एरपूरकर सर, तुम्ही खरं तर नांदेड जिल्हा तुमच्या हातामध्ये आहे. काय वाटतंय की कशा पद्धतीने पालकांचं या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जे मत परिवर्तन कसं होऊ शकतं विद्यार्थ्यांसाठी, आणि तुमचा काय त्याच्यामध्ये प्रयत्न असणार आहे? सर आता सरांनी माहिती खूप छान दिलेली आहे. खरं शिक्षण तर मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला पाहिजे आणि घेणाऱ्याने मातृभाषेतूनच शिक्षण घ्यायला पाहिजे. सरांनी सांगितल्याप्रमाणे जे मातृभाषेतून शिक्षण घेतलं, आज आपण IAS IPS जे पाहतो, UPSC MPSC परीक्षेतून जी निवड होतात, त्या मातृभाषेतून शिकलेल्या संख्या, त्या एकूण संख्येत जर विचार केला तर 90 ते 95% संख्या त्या मातृभाषेतूनच शिकून आलेल्या आहेत. आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले मॅक्झिमम हा वर्ग आहे. इंग्रजी, आता सरांनी म्हटल्यासारखं इंग्रजी विषयाचं एक पालकांमध्ये एक फॅड निर्माण झालेलं आहे, आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकावं म्हणून. आणि आताच आपले जे मुख्याध्यापकांनी सांगितले, सुरुवातीचे 1-2-4 वर्ष इंग्रजी शाळेत ठेवतात पालकांनी,
मग 2-4 वर्षाच्या नंतर पुन्हा आपल्या मराठी माध्यम किंवा आपल्या मातृभाषेच्या शाळेत टाकतात. तो मुलगा सुरुवातीला 2-4 वर्ष इंग्रजी माध्यमात असल्यामुळे त्याची मातृभाषा मनावर तेवढा विकास होत नाही त्याचा, त्याच्यामुळे तो अडचणीत पुन्हा सापडतो. पण जेव्हा सुरुवातीपासून पहिल्या वर्गापासून तो मातृभाषेत शिक्षण घेतो, तो विद्यार्थी इंग्रजी भाषेतल्या विद्यार्थ्यापेक्षा सकस आणि पुढे असतो. म्हणून माझं आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं पालकांना सर्वांना आवाहन करणे आवश्यक आहे की आपले मूल मातृभाषेतूनच शिकलं पाहिजे. मातृभाषेतून शिकल्यानंतर जी विकास होतो तो इतर भाषेतून किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षणातून होत नाही. इंग्रजी भाषा सुद्धा आवश्यक आहे, पण काय कालांतराने. सुरुवातीचे 5वा वर्ग 7वा वर्ग 10वी पर्यंत आपल्या मातृभाषेतून शिकल्यानंतर पुढचं जो आहे उच्च शिक्षण तो इंग्रजीत आपण शिकू शकतो. पण पहिल्या वर्गापासूनच आपण इंग्रजी शिकत असल्यामुळे आपला मातृभाषा कच्चा राहतो आणि इंग्रजी कच्चा राहतो. म्हणून आपण इंग्रजी विषयात बी कौशल्य मिळवू शकत नाही आणि आपल्या मातृभाषेतील कौशल्य मिळू शकत नाही. म्हणून आता नांदेड साहेबांनी खूप चांगली माहिती दिली आहे. तर माझे मत त्या मताशी सहमत आहे की आपण मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं आणि मातृभाषेतून शिक्षण घ्यावं, या मताशी माझं सहमत आहे. बरोबर. माहूरकर सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. माहूरकर सर, अतिशय महत्वाची गोष्ट, तुमची जी शाळा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये खरंच अतिशय अतुलनीय शिक्षण असणारी, अतुलनीय म्हणजे खाजगी शाळेला मागे पाडणारी अशी तुमची शाळा आहे. पण इतर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना आज शिक्षक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल? तुमच्यासारख्या शाळा सगळ्या घडू शकतात, त्यामुळे इतर मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? फार सोपं काम आहे सर, की वेळेवर शाळेत जाणे आणि शाळा सुटल्यावर 5 मिनिटात थांबणे आणि मुख्याध्यापकांना शाळेत हजर राहणे दिवसभर. त्याच्यामुळं हाताखालचे शिक्षक एकदम व्यवस्थित टीचिंग करतात. याच्यापेक्षा दुसरं काही करण्याची गरज नाही. कारण आपण शाळेत राहिलो, मुख्याध्यापक जर शाळेत राहिला तर स्टॉप कामामध्ये कुचराई करत नाही. नाही सर, तुम्ही कमी शब्दात अतिशय उत्तम सांगितलं. पण मला एक सांगायचं आहे की जिल्हा परिषद शाळा म्हणजे आताचे एक लोकांच्या मनामध्ये असं आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत, म्हणून त्यांचं खाजगी शाळेमध्ये जाण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे. पण फक्त तेच महत्वाचं आहे का शिक्षण शिकवण्याची पद्धती पण? नाही, शिकवण्याची पद्धत चांगलीच आहे. आमच्याकडचे शिक्षक शिकवत आहे, भरपूर चांगलं शिकवतात ते. परंतु पालकांमध्ये जे फॅड आहे की माझा मुलगा इंग्रजी शाळेत गेलाच पाहिजे, शेजाऱ्याचा मुलगा गेला की दुसऱ्या इंग्लिश स्कूलला टाकतो, ही जे मानसिकता आहे ही बदलली पाहिजे पालकांची. त्याच्यामुळे काय होईल की मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा फ्लो होऊन जाईल तो. बरोबर. चालेल. आपल्याकडे खूप वेळ कमी राहिलेला आहे. सगळ्यांना माझ्याकडे 1-1 मिनिट आपला वेळ आहे. मॅडम, मला जाता जाता एक सांगा, शिक्षक दिन आहे, तुम्ही पालक आणि शिक्षकांना खरं तर एक आदर्श शिक्षक बनण्यासारख्या शिक्षकांना काय संदेश देणार? मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देण्याविषयी विचार करावा आपण सर्वांनी, शिक्षकांनी आणि एकंदरच आपल्या संपूर्ण व्यवस्थेने. आणि सध्या आणखीन बहुभाषिक बनण्यासाठी पण आपल्याकडे चांगला स्कोप आहे सगळ्यांनाच. तर त्या गोष्टी नंतर होत राहतील. फक्त आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात करणं हे केव्हाही आवश्यक असतं. आपण सर्व मान्यवरांनी इथे विचारपीठावर इथे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन माध्यमातून सगळ्यांनी आपण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे याविषयी आपण विचार व्यक्त केले. पण काय होतं सर की जे म्हणजे आता मला वाटतं की इथे आम्ही जी सगळी मंडळी आहोत, आपण सगळ्यांचं म्हणजे आमचं मातृभाषेतून शिक्षण झालंय, आमच्या मुलांचं पण मातृभाषेतून शिक्षण झालेलं आहे. पण काय होतं की टीचर्सचा शो ऑफ कडे आज जास्त ओढा झालेला आहे सगळ्यांचा, दिखाऊपणाकडे. आणि त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जो ओढा चाललेला आहे तो त्यामुळे चाललेला आहे. शो ऑफ, जसं सरांनी सांगितलं की सूट बूट कोट म्हटलं की झालं, आम्हाला सगळं आलं. तर हा तो विषय नाहीये. विद्यार्थ्यांचा भावांक, बुद्ध्यांक आणि वाढांक या तिन्ही गोष्टींचा व्यवस्थित जर बॅलन्स झाला तर आपले विद्यार्थी चांगले घडतील. आणि याच्यासाठी शिक्षकांनी सुद्धा स्वतःची जी पाल्य आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून किंवा त्यांना मराठी माध्यमाच्या शाळांमधून त्यांना शिकवणं हे क्रमप्राप्त आहे. तरच आम्ही जे बोलतो त्याला काहीतरी अर्थ राहतो. आणि आपल्याकडे काय होतं की आपण सगळे बोलतो मराठी माध्यमातून शिक्षण झालं पाहिजे, पण प्रत्यक्षात म्हणजे आमची सगळ्यांची मुलं मराठीतून शिकली हे मान्य आहे मला, पण अशी बरीच मंडळी आहे आमच्यासारखी की जे स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये अट्टहासानी घालतात. मी तर इंग्रजीची प्राध्यापक
असून सुद्धा, प्राध्यापिका असून सुद्धा, टीचर असून सुद्धा माझी मुलं मराठी मीडियम मध्ये किंवा नंतर सिमी मध्ये शिकली, तर त्याविषयी सुद्धा मला बरीच म्हणजे बोलणी मी ऐकली लोकांकडनं, पण मी त्याच्यामध्ये मागे हटले नाही. कारण रवींद्रनाथ टागोर आणि आपल्या एकंदरच आपल्या विचारवंतांनी सांगून ठेवलं की प्राथमिक शिक्षण आणि जे सुरुवातीच्या लेवलचं जे शिक्षण आहे ते मातृभाषेतून होणं गरजेचं आहे. यावर सगळ्यांनी विचार करावा. शो ऑफ किंवा दिखाऊपणाकडे जाऊ नये. प्रत्यक्षात आपल्याला काय भेटतं ते आपण पाहावं, विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो, आणि मूल्य शिक्षणाची सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी सांगड घालणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मला वाटतं की आपण जी भारतीय शिक्षण प्रणाली, जी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण जी पुन्हा तिला रिइन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ. धन्यवाद. सर आपल्याकडे येतो मी. गोविंद नांदेडे सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण खरं तर आपलं बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठी देखील अतिशय महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज शिक्षक दिन आहे. काय सांगाल तमाम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदच्या शिक्षकांना, तसेच खाजगी शाळेत असणाऱ्या शिक्षकांना, तसेच खाजगी शाळा चालवणाऱ्या चालवणारा जो वर्ग आहे, शिक्षणाचं महत्व आणि आजचा जो काळ आहे या संदर्भात काय सांगा? महासागरचं पहिल्या प्रथम अभिनंदन करतोय. एक अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन आपण पुढे आलात. अवघ्या महाराष्ट्रामध्ये हा विचार जातोय सर. शिक्षक दिनाच्या निमित्ताने एकच म्हणेल की मी विद्यार्थी हे दैवत माझे, हा माझा विश्वास असे, आणि एकेकाचे रूप मनोहर घडविणे आम्ही सज्ज असे. अशा प्रकारे जिल्हा परिषद शिक्षकांवर मोठी जबाबदारी. मी त्यांना अशी विनंती करतो की वर्गामध्ये अध्यापन करताना शक्यतो तुम्ही सगळे सांगत बसण्यापेक्षा मुलांकडनं सगळे काढून घ्या. माझ्या प्रिय 5 लाख शिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे. हे जे वातावरण तयार झालंय त्याला एकच उत्तर आहे, आणि ते उत्तर आहे गुणवत्तेनं उत्तर देणं. वर्गात गेल्यानंतर एक 20% 30% तुम्ही बोला, 70% मुलांना बोलू द्या. मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड फरक पडतो. गुणवत्ता वाढवण्याचा हा एकच मार्ग आहे, त्याला आम्ही ज्ञान रचना वाद असं म्हणतो. वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना बोलकं करा, त्यांना तर्काला वाव द्या, विश्लेषणाला त्यांना संधी द्या. किती लहान मुलं असू द्या, त्याच्याकडे बुद्धिमत्ता खूप आहे. तर माझी विनंती आहे शिक्षक मित्रांना, केवळ आपण बोलण्यापेक्षा विद्यार्थ्यांमधलं जे जे उत्तम दडलंय त्याला प्रेरणा द्या, संधी द्या बोलण्याची, व्यक्त होण्याची. 100% विद्यार्थी उत्तम होतील. आणि जिल्हा परिषद शाळांचं शिक्षक मित्रांनी माझ्या गुणवत्तेमध्ये काम केलं उत्तम. तुम्हाला खरं सांगतो, या ज्या चुकीच्या शाळा निर्माण होत आहेत, काहीतरी विद्या नुकसान करणाऱ्या, त्या शाळा आपोआप बंद पडणार. आणि मी उदाहरण दिलं होतं वारे सरांचं, बाबळेवाडीची शाळा, 4000 3000 4000 विद्यार्थी वेटिंग होती त्यांच्याकडे सर. तर माझी विनंती आहे माझ्या प्रिय शिक्षक मित्रांना महाराष्ट्रातल्या की कृपा करून वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातिले, द्वैत नमोडिता केले आपण आईच्या अर्जुनात. ही ज्ञानेश्वरीतली ओवी सार्थ ठरते. विद्यार्थ्यांना छान समजेपर्यंत शिकवा, नव्हे त्यांना शिकावं कसं हे सांगा. शिकवण्यापेक्षा स्वयंप्रेरणेने विद्यार्थी शिकायला लागले की वर्गामध्ये विद्यार्थी असतात, पीअर ग्रुपमध्ये शिकतात, गटामध्ये शिकतात, कुटुंबात शिकतात. फक्त प्रेरणा देण्याचं काम आमच्या शिक्षक मित्रांनी करावं. विद्यार्थी परिपूर्ण घडतात सर 100%. आणि हे जे बिघडत चाललं वातावरण आहे ते बिघडण्याचा विश्वातला हा शाश्वत मार्ग आहे. वर्गातली गुणवत्ता आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांनी उत्तम रीतीने निर्माण करावी. मला खात्री आहे की आपण आपला महाराष्ट्र देशामध्ये सर्वोत्तम ठेवू शकू 100% सर. थँक्यू सर. धन्यवाद. अतिशय धन्यवाद. आपण सगळे या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपल्या चौघांचंही मनापासून महासागरच्या वतीनं धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांचा संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक शिक्षकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. हीच अपेक्षा आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.